सो फायनली MHT CET 2026 चे दोन्ही अटेम्प्ट आता ऑलमोस्ट संपलेले आहे. पहिल्या अटेम्प्टची रिस्पॉन्स शीट तुझ्याकडे आहे. तुला माहिती आहे तुला किती मार्क्स आहे आणि बऱ्याच जणांना मार्क्स त्यांच्या अपेक्षेप्रमाणे पडले नाही. आणि सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे, सर मी ड्रॉप घेऊ का? ड्रॉप घेल्यावर माझा फायदा होईल का नुकसान होईल? मला माझे मित्र सांगतायत, मला माझ्या मैत्रिणी सांगतायत ड्रॉप घेऊ नको रे बाबा, ड्रॉपमध्ये तर खूप प्रेशर असतं, ड्रॉप घेतल्यावर अजून मार्क्स कमी होतात किंवा एक वर्ष तेवढं वर्थ नाहीये, अडचणींना सामोरे जावं लागतं. तर सर मी काय करू, मला कळत नाही. तर ड्रॉप घ्यायचा की नाही हा निर्णय तुझा आहे. दिस इज अ पर्सनल डिसिजन. पण त्या निर्णयासाठी काय काय गोष्टी तू लक्षात घेतल्या पाहिजे यासाठी हा व्हिडिओ आहे. ठीक आहे. सो मी तुला इथे सांगणार नाही की तू घे की नको घेऊ, मी फक्त तुला ओव्हरऑल 360 डिग्री व्ह्यू द्यायचा प्रयत्न करेन. सगळ्यात पहिले माझं एक डायरेक्ट मत आहे, ड्रॉप तेव्हाच घ्यावा जेव्हा आपल्याला जी पुढच्या वर्षी गोष्ट मिळणार आहे दॅट इज एक्स्ट्राऑर्डिनरली गुड दॅन आज जी मिळते ती. म्हणजे काय सर, एक वर्ष जेव्हा मी माझा टाइम इन्व्हेस्ट करतो आहे, थोडेसे पैसे पण इन्व्हेस्ट होत आहेत, तर त्या टाइम आणि पैशाच्या बदल्यात मला कॉलेज माझं जे मिळणार आहे भविष्यात, जे मी टार्गेट करतोय आणि जे आत्ता मिळणार आहे त्याच्यामध्ये खूप जास्त फरक असला पाहिजे. म्हणजे जर मला आता 95-90 मार्क्स पडतायत, म्हणजे एखादं प्रायव्हेट कॉलेज मिळतंय, तर मी डायरेक्ट COEP VJTI PICT वालचंद सारखे टॉप कॉलेजेस, सरदार पटेल सारखे टॉप कॉलेजेस टार्गेट केले पाहिजे, तरच ड्रॉप घेऊन अर्थ आहे, नाही तर अर्थ नाही. जर मी परत ड्रॉप घेऊन मला असंच एखादं कॉलेज मिळालं, जसं तुम्हाला एक गव्हर्नमेंट आता मिळते आणि त्याच्यापेक्षा जस्ट थोडंसं वरती जे गव्हर्नमेंट आहे, सपोज आता मला वालचंद मिळते आणि पुढच्या वर्षी PICT मिळते, एक वर्ष घालून PICT कशाला पाहिजे मला? त्यापेक्षा वालचंदलाच राहून मी काहीतरी चांगलं करू शकतो ना एक वर्षात. हा मुद्दा महत्वाचा आहे. द फर्स्ट पॉइंट इज दॅट. सेकंड पॉइंट इज, मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला की ड्रॉप त्यांनीच घ्या. आता इथे मी डिसिजन मेकिंग थोडंसं सांगतो. ड्रॉप त्यांनीच घ्या ज्यांच्याकडे काहीतरी गोष्टी असतील की जे मला हे दाखवतील की पुढच्या वर्षी तुम्ही यशस्वी व्हायची प्रोबॅबिलिटी आहे. कळते का मी तुम्हाला काय म्हणतोय? माझ्याकडे दोन प्लेयर आहेत. एक प्लेयर असा आहे ज्याला प्रॉपर ट्रेनिंग दिल्या गेलं, सगळं दिल्या गेलं, पण तो कन्सिस्टंट नव्हता, टाइमपास केला त्यांनी आणि आता जेव्हा फायनल मॅच आली तेव्हा काही करू शकला नाही. दुसरा प्लेयर असा आहे ज्याला तेवढी ऑपॉर्च्युनिटी मिळाली नाही, मे बी थोडं कन्फ्युजन झालं, हार्डवर्किंग आहे, क्वार्टर फायनल सेमीफायनलला चांगलं परफॉर्म केले, पण फायनल मॅच मध्ये काही करू शकला नाही. कोणाला संधी द्यायला पाहिजे? सेकंड प्लेअरला संधी द्यायला पाहिजे. का? कारण सेकंड प्लेअरकडे फंडामेंटल गोष्टी व्यवस्थित आहेत. सेकंड प्लेअर जो आहे, म्हणजे तुम्ही अभ्यास करणारे आहात, रेग्युलर आहात, सिरियस आहात, ठीक आहे, तुम्ही सोशल मीडियावर डिस्ट्रॅक्ट झाला मान्य आहे, पण फुल टाइम सोशल मीडियावर नव्हता. बोर्डला तुम्हाला 50% आहे का, 60% आहे का, नका घेऊ ड्रॉप. कारण 60% बोर्डमध्ये हे दाखवतं की तुम्ही कुठे ना कुठे सिरियस नाही आहात. ठीक आहे, एखाद दुसरं एक्सेप्शन असू शकतं, कोणी आजारी पडलं, घरी काहीतरी प्रॉब्लेम असेल, ते एक्सेप्शन जर वगळलं तर मोर ऑर लेस माझं हे ठामपणे मत आहे. तुम्हाला बोर्डला 70-75 असतील, 80 असतील, 85 असतील, असं म्हणत नाही की 70 वाल्यांनी घेऊ नका, पण एक तुम्हाला सांगतोय, एक रेंज सांगतोय. दॅट मीन्स यू आर कन्सिस्टंट इन बोर्ड, यू आर हार्ड वर्किंग स्टुडंट, तुम्ही ओव्हरऑल इम्प्रूव्हमेंट कडे गेला. तुमचा प्रॉब्लेम असा झाला की तुम्हाला कळालं नाही की JEE मध्ये फोकस करावं की CET मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला मार्क्स कमी आले CET ला. किंवा तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री चांगले मार्क्स आहेत पण मॅथ्स मध्ये गडबड झाली, मॅथ्स मला कळालं नाही सर कसं करू, याचा अर्थ तुम्ही यू आर अ गुड स्टुडंट, तुम्ही जवळ आहात तुमच्या एमला, आता तुम्हाला पाहिजे ती दुसरी संधी. अशा विद्यार्थ्यांनी ड्रॉप घ्यायचा. नाही तर मी काहीच केलं नाही, दिवसभर सर टाइमपास करत राहिलो, फक्त इकडे विचारलं सर कुठले क्वेश्चन करू, काय करू, एकदम 15 दिवस आधी CETच्या विचारलं की आता काय करायला पाहिजे, आदल्या दिवशी चॅनलवर कमेंट केलं सर माझं तर काहीच झालं नाहीये, 19 एप्रिल शिफ्ट 1, हॅलो अटेंडन्स इयर. असेवाले जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही ड्रॉप घेऊ नका बेटा. कारण ड्रॉप घ्यायला तुम्हाला असं सेकंड अटेम्प्टला काही मिळणार नाही किंवा त्याची शक्यता खूप कमी आहे. तर तुम्ही आता जर 50 मार्काला असाल तर COEP VJTI ला 160-170 ला कसं जाणार आहे तुम्ही, किंवा 150 ला कसं जाणार आहे तुम्ही? नॉट पॉसिबल सर. नाही, इट इज पॉसिबल. तर मग पॉसिबल होतं तर मग 11वीतून तू 12वीत जेव्हा गेला तेव्हा का नाही करून दाखवलं? पॉसिबल होतं तर 12वीत JEEचा अटेम्प्ट झाल्यानंतर CETचा अटेम्प्ट पहिल्या अटेम्प्टला का नाही करून दाखवलं? पहिल्या अटेम्प्टला नाही करून दाखवलं तर दुसऱ्या अटेम्प्टला का नाही करून दाखवलं? कळालं मला काय म्हणायचंय? ठीक आहे. सो जे तुम्ही बोलताय ना ते इगो किंवा भावना,
एकतर तुम्ही स्वतःला डिफेंड कराल, त्यामध्ये तुमचा इगोमध्ये येईल, किंवा तुम्ही होप्स कराल की नाही मला पुढच्या वेळेस मिळणार म्हणजे मिळणार. असं नसतं. वर्ल्ड कप बांगलादेश जिंकू शकत नाही, त्याला अजून एक सिरीज खेळायला दिली तर. इंग्लंड जिंकू शकतो, इंडिया जिंकू शकतो, ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो, कारण काहीतरी पास्ट ट्रॅक रेकॉर्ड आहे. आर यू गेटिंग इट? आर यू गेटिंग इट? येस सर. सगळ्यात पहिला मुद्दा मी काय डिस्कस केला? सगळ्यात पहिले मी हे डिस्कस केलं काय की ड्रॉप कोणी घ्यावा आणि कोणी नाही घ्यावा, हे क्लिअर आहे तुम्हाला. नंतर काही मुलांना डाऊट असतं की सर नाही का, माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की ड्रॉप घेऊ नको, खूप अडचणी येतात, प्रेशर असतं, अभ्यास होत नाही, तेवढं बोर होऊन जातं. खरे, तुझी मैत्रीण जी बोलली ना तुला ते एकदम खरे. पण मग असं तर तू आयुष्यात काही करायला गेलं तर तुला तेच येणार आहे. तुला आयुष्यात जर पुढे जायचंय ना, तुला काहीतरी करायचंय ना, तर तुला रिस्क घ्यावीच लागेल. उद्या तुम्ही मला सांगा, उद्या तुम्ही एखाद्या ॲव्हरेज कॉलेजला गेलात, ॲव्हरेज कॉलेजला गेल्यानंतर तिकडे तुम्हाला चांगली प्लेसमेंट मिळणार नाही, कारण तिकडे कंपनीच येत नाही, कंपनीच तेवढ्या येत नाही. देर इज अ हाय प्रोबॅबिलिटी की तुम्हाला प्लेसमेंट मिळणार नाही. आता मग तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये प्लेस व्हायचं असेल तर तुम्हाला एमटेक करावं लागेल. एमटेक साठी तुम्हाला गेटची एक्झाम द्यावं लागेल. मग गेटची एक्झाम द्यायला परत एकदा एक एंट्रन्स एक्झाम आली, परत अभ्यास करणं आलं, परत सक्सेस फेल्युअर आलं, मग ती तर रिस्कच झाली ना. अरे झाली की नाही रिस्क? येस, दॅट इज ऑल्सो रिस्क. ठीक आहे. सो विदाउट रिस्क काही मिळत नाही आयुष्यात. स्टार्टअप काढाल तर स्टार्टअप काढल्यानंतर 3-4 वेळा फेल व्हाल, मग चौथ्यांदा सक्सेसफुल व्हाल. सो ते जे आहे ना, संघर्ष आणि जे काय म्हणतो आपण त्याला फेल्युअर, हेच एकच मार्ग आहे यशस्वी व्हायचा. पण अंधाळेपणाने निर्णय नाही घ्यायचा, थोडंसं प्रॅक्टिकल राहून घ्यायचं. ज्यांना मार्क्स एकदमच कमी आहे, जे सिरियस नव्हते बेटा, तर ठीक आहे, एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्या. प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर तिथे चांगला ग्रुप बनवा, चांगलं टेक्नॉलॉजी डिस्कस करा, नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स, चॅट काय आहे, परप्लेक्सिटी काय आहे, क्लॉड काय आहे, हे सगळे AI बघा काय आहे, त्याच्यात कसं यूज करू शकतो आपण, ऑटोमेशन काय असतं, वर्क फ्लो ऑटोमेशन बघा. ठीक आहे. वेगवेगळे इमेज जनरेशन कसं असतं, व्हिडिओ एडिटिंग कसं करू शकतो, खूप साऱ्या गोष्टी करता येतात. त्यासाठी 1 वर्ष थांबायची गरज नाही. म्हणजे 1 वर्षात तुम्ही त्या क्षेत्रात चांगलं कराल, बट यू आर नॉट गुड ॲट कन्सिस्टंट प्रिपरेशन. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. हा तुमचा डेटा सांगतोय. सो एक गोष्ट झाली की रिस्क ही सगळ्या गोष्टींमध्येच असते. असे पण माझ्याकडे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. ड्रॉप घेतल्यानंतर फायदा होतो, डेफिनेटली ड्रॉप घेतल्यानंतर फायदा होतो जर आपण अभ्यास केला तर. 3-4 विद्यार्थी आहेत, 95% मागच्या वेळेस होते सीईटीला, आता 99.5+ आहे या अटेम्प्टला. ठीक आहे ना. मी त्यांची नावं घेणार नाही. जेव्हा रिझल्ट येऊ द्या, कन्फर्म रिझल्ट आल्यानंतर आपण पॉडकास्ट करू. ठीक आहे. डेफिनेटली पॉडकास्ट करू. मला माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून पण भरपूर लोक माहिती आहेत की त्यांनी ड्रॉप केल्यानंतर चांगलं केलंय, पण ना त्यांचं रिझन एकदम क्लिअर होतं. त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे, एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे, त्यासाठी काही किंमत जर चुकवावी लागत असेल तर दे आर रेडी फॉर इट. तुम्ही आहात का तसे? तुमचं रिझन पर्सनल आहे का तुम्ही याला त्याला विचारून निर्णय घेत आहात? पर्सनल रिझन असेल तरच ड्रॉप घ्या. पर्सनल म्हणजे काय सर? मला माझ्या आई वडिलांना चांगलं घर घेऊन द्यायचंय, चांगली गाडी घेऊन द्यायची, किंवा सतत जे माझे वडील पैशाचा विचार करतात, किंवा कोणाकडून उधारी घेतली असेल तर मग ते ज्यांनी उधारी दिली ते लोक जर माझ्या वडिलांना नीट रिस्पेक्टफुली ट्रीट करत नाही, किंवा समाजात तेवढा मान सन्मान मिळत नाही, तो माझ्या बाबांना मला मिळून द्यायचा आहे. हे असं पर्सनल रिझन पाहिजे, टोचणारं रिझल्ट पाहिजे, त्याशिवाय येत नाही बेटा, त्याशिवाय ते होत नाही. ठीक आहे ना. एक जी आई असते तर आपल्या मुलाला जन्म देताना आईला किती त्रास होत असतो, कितीतरी शरीराचे हाडं मोडले तरी सुद्धा तो त्रास कमी आहे त्यापुढे, पण ती आई सहन करते. का सहन करते? कारण त्या लेकरावरचं प्रेम आहे. ते रिझन पर्सनल आहे. इफ वाय इज क्लिअर देन हाऊ बिकम्स इझी. ॲज सिम्पल ॲज दॅट. एकदा तुमचं रिझन क्लिअर असेल, तुम्हाला का करायचंय, तर मग हाऊ ते येऊन जाईल. मग सर मला घरी आर्थिक अडचण आहे तर 6 तास काम कर, 6 तास अभ्यास कर, कुठेतरी बघ, एखाद्या दुकानात काम कर, वडिलांना शेतीमध्ये मदत कर, किंवा जे काही तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टी असतील, जे करू शकत असाल ते करा. लाज नाही बेटा. स्वतःच्या स्वप्नांना आपण चेस करताना काही करावं लागलं तर लाज बाळगू नका. आपल्याला मोठं व्हायचंय ना, मोठं व्हायला किंमत चुकवावी लागते, आणि ती किंमत चुकवायला तयार राहा. सर माझ्या घरी सपोज आई आजारी असते, वडील आजारी असतात, किंवा काही पर्सनल असू शकतं, तर मग बघा ते कसं सॉर्ट करता येईल. ठीक आहे. एकदमच जमत नसेल, नाही सर मी एखाद्या नॉर्मल कॉलेजला हा पण एक पार्शियल ड्रॉप पण आहे. पार्शियल ड्रॉपनं मला एकदम सेफ अप्रोच वाटतो. त्या सेफ अप्रोचमध्ये तेवढं मिळत नाही असं माझं पर्सनल मत आहे. पार्शियल ड्रॉपमध्ये अर्ध तुम्ही कॉलेजमध्ये असतात आणि अर्ध तुम्ही इकडचे स्वप्न बघतात. ना इकडचे ना तिकडचे धड कुठंच नाही. कारण मी तुम्हाला तेच म्हटलं ना, ड्रॉप त्यांनीच घ्यावा ज्याला COEP VJTI पहिले टॉप 5, 6, 7, 8 कॉलेज पाहिजे असेल ते. नाही तर ड्रॉप घेऊन काय करणार आहे मी? बाकीच्या गोष्टी, आता बाकीचे कॉलेज काही इतके पण भारी नाहीये. तुम्ही प्लेसमेंट डेटा पण बघितला तर 7-8 कॉलेजेस बघा, त्यांचा चांगला आहे. बाकीचे कॉलेजेस जे आहेत
रियालिटी त्याच्यामध्ये तुम्हाला प्लेसमेंट असं नाही आहे की तुम्हाला जर तुम्हाला काय म्हणतात त्याला, आता प्रायव्हेट कॉलेजेसचे नाव नाही घेता येत, पण एक प्रायव्हेट कॉलेज आहे त्याच्या जस्ट वरती दुसरं प्रायव्हेट कॉलेज आहे, कायच करून घेणार तू ते जाऊन, काय वेगळं असणार तिथं? एवढंही वेगळं नाही ना, 1 वर्ष मी वाया घालेल. आर यू गेटिंग इट? कळालं तुम्हाला? त्याच्यानंतर एक गोष्ट अजून महत्वाची आहे की चांगलं कॉलेज, आता ड्रॉप घेताना मी तुम्हाला सांगतोय, जर तुमचा ड्रॉप घ्यायचा निर्णय झाला, वाय यू शुड टेक अ ड्रॉप, त्याच्यामध्ये चांगलं कॉलेज मिळाल्यावर काय होतं, तर चांगलं कॉलेज इज नॉट जस्ट अबाउट मनी, पैसे नाही, तुमचे ना स्वप्न बदलतात, तुम्ही स्वतःला बघण्याचा दृष्टिकोन बदलतात. जसं मी तुम्हाला सीओईपीचं उदाहरण देतो, जेव्हा मी सीओईपीला होतो, माझ्याबरोबरच काही अजून माझे मित्र वगैरे होते, तर ते दुसऱ्या कॉलेजेसला होते, काही मित्र आयआयटीला पण होते डेफिनेटली. सो आयआयटीच्या मित्रांशी जेव्हा मी बोलतो आता, तर मला त्यांचा आउटलुक वेगळा वाटतो एकदम. ते जे बोलतात ते स्टार्टअप बद्दल बोलतात, बिझनेस बद्दल बोलतात, किंवा US ला जायचं, इकडे जायचंय, तर त्या सगळ्या गोष्टी करतात. तर मी जे आहे, मी पण असं नाहीये की बोलत नाही, मी पण भरपूर आयडियाज आहेत, बट बाकीचे जे म्हणजे त्याच्यामध्ये फरक येतो. तुमच्या कॉलेजमध्ये जे चालतं ना तेच तुम्ही चालतात. आता ते तुम्ही आता फॉर एक्झाम्पल सीओईपीचं उदाहरण घ्या, तर सीओईपी मध्ये कोणी रोबोटिक्सला चाललंय है ना, रोबोटिक्सची टीम आमची जपानला गेली होती, किंवा कोणी सॅटेलाइट लॉन्च करते, किंवा कुठे IAS IPS येत आहेत, काहीतरी बनून येत आहेत लोक, किंवा कुठे चांगली मोठी प्लेसमेंट होते, तर हे कॉलेजला आहे ना चालूच आहे, 24/7 काही ना काही चालूच आहे. मग तुमचा मेंदू आहे ना तो त्याच्यातच असतो. ऍव्हरेज कॉलेजमध्ये गेला तर हे तुम्हाला मिळणार नाही. ऍव्हरेज कॉलेजमध्ये वेगळ्या गोष्टी चालू असतात, मग इकडच्या तिकडच्या, त्यांनी मग तेवढा ग्रोथ होत नाही. ठीक आहे. IIT ला गेला, IIT ला अजून हायर लेवलच्या गोष्टी असतात. ठीक आहे ना, मग तिथं इंटरनॅशनल एक्सपोजर मिळतं. तो जी एन्व्हायरमेंट आहे ना, कॉलेज एन्व्हायरमेंट, ते मॅटर करतं, ते तुम्हाला शेप करतं. म्हणून 4 वर्षात कॉलेज चांगलं असलं पाहिजे असं माझं डायरेक्ट मत आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला ड्रॉप घ्यायचा असेल तर यू कॅन टेक अ ड्रॉप, पण या सगळ्या गोष्टी पर्सनल रिझन असलं पाहिजे. थोडंसं घरच्यांशी बोला, कारण ऍट द एंड ऑफ द डे घरचे पण महत्वाचे आहेत, ते तुम्हाला सपोर्ट करतील तरच तुम्ही पुढे जाऊ शकाल. घरातच जर भांडणं लागले, आई वडील नाही म्हणतात, तुम्ही हो म्हणतायत, आणि तुमची त्यांच्या विरोधात जाऊन ड्रॉप घेतला, तर मग ते होणार नाही है ना. आपल्याला बाहेर लढायचंय, आतमध्ये नाही लढायचंय, बरोबर आहे ना. हा, आणि त्याचबरोबर एक ऍडव्हान्टेज जो असा मला वाटतो, फक्त याच वर्षीच्या बॅचला मी ड्रॉपसाठी रेकमेंड का करतोय, ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी, जे ऑलरेडी ज्यांना वाटतं की नाही मी नाही करू शकणार, किंवा मी अजून काहीतरी वेगळं करू शकतो, ड्रॉप घेतला नाही तर तुम्ही काही कमी होत नाही, तुम्ही पण चांगलं करू शकता आयुष्यात, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल सांगतोय. ठीक आहे ना. सो कारण आपल्याला लिमिटेड टाइम मध्ये खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह करायच्या आहेत तिथे. 12वीचे जे लेकर आहेत आता, जे 12वीत जातील, म्हणजे आता 12वीत गेले, त्यांचं प्रिपरेशन आता सीईटीच्या जानेवारी अटेम्प्टसाठी नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, कुठलाच क्लास किंवा ऑनलाईनला पण आता पहिल्यांदा असं झाले की आता मी जी आपली स्वयं फिजिक्सची बॅच लॉन्च करेल 2027 सीईटी साठी, तर ती आता लॉन्च करेल जेव्हा किती करायला पाहिजे, फेब्रुवारी मार्चला. अरे सिलेबस कंप्लीट झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस पाहिजे की नाही, त्यांचा सिलेबसच आता नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत कंप्लीट होईल, त्यांना जानेवारी अटेम्प्टसाठी तेवढी प्रॅक्टिस मिळणार नाही. मग याचा ऍडव्हान्टेज कोणाला आहे, ड्रॉपर्सला आहे. याचा अर्थ असा नाही की ते विद्यार्थी काही कमी करतील, ते पण मार्ग काढतील, पण मी तुम्हाला एक रिलेटिव्ह पोझिशन मध्ये सांगतोय, कारण बोर्डचं प्रेशर राहील, खूप साऱ्या गोष्टी राहतात. तुम्हाला माहिती आहे जानेवारीच्या अटेम्प्टला जेईला नेहमी पर्सेंटाईल चांगला याचा स्कोप असतो, सीईटीला यावेळेस अजून जास्त आहे, फक्त याच वेळेस, कारण अजून सिस्टम तशी बदललेली नाहीये, कोचिंगची सिस्टम. पुढच्या वर्षी तसं नसेल, 2028 वाल्यांसाठी ते नाही, कारण 2028 वाल्यांसाठी मी फेब्रुवारी पासूनच फिजिक्सची बॅच लॉन्च करणार, मार्च पासूनच फिजिक्सची बॅच लॉन्च करणार. आर यू गेटिंग इट? ठीक आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही ठरवा. सेकंड अटेम्प्टचा सर रिझल्ट येईपर्यंत वाट बघ बेटा. पण मी तर म्हणेल की जे काही आहे, सपोज तुम्हाला वाटत असेल, तुमचं असं असेल, कोणाला असं असेल की नाही सर मला वालचंद मिळू शकतं, मला 120 मार्क्स आहे, 125 मार्क्स आहे, नाही घ्यायचा ड्रॉप, नको घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. वालचंद आणि सीओईपी आभाळ एवढं डिफरन्स नाही, असू पण शकतो. आता ते तुमच्यावर आहे, काही जणांना सीओईपीच पाहिजे, असू पण शकतो, ठीक आहे. पण आता ते तुम्ही डिसाईड करा काय आहे काय नाही, काय पाहिजे काय नाही. ओके. सो ड्रास्टिक डिफरन्स क्रिएट करायचा असेल तरच ठीक आहे. हा कोणाला असेल की नाही सर सरदार पटेल मिळाला आणि सीओईपी साठी करतो, नको करू. VJTI सीओईपी तर काही संबंधच नाही. असं वेगवेगळे सर मला ना अमरावतीचं गव्हर्नमेंट मिळते आणि सीओईपी साठी करू शकतो, कारण पुण्याचा इन्फ्लुएन्स आहे, पुण्याचं वातावरण वेगळं असतं, सीओईपी इज अ व्हेरी गुड ब्रँड नेम, VJTI ला करायचंय, करू शकता. ठीक आहे. सो असे जे कन्फ्युजनचे विद्यार्थी, मला 125 130 मार्क पडलेत आणि मला माहिती नाही, मला पाहिजे बरं का चांगलं कॉलेज, पण मला माहिती नाही, तुम्ही वेट करा. 90 आहे, 100 आहे, 105 आहे, तुम्हाला ऑलमोस्ट शुअर आहेत की हे जे कॉलेजेस आहेत टॉपचे ते नाही मिळणार तुम्हाला.
पण तुम्हाला वाटतंय की तुम्ही करू शकता म्हणून बेटर, आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला सांगितलं असेल ते समजत असतील तर तुम्ही घेऊ शकता. 90 वाल्यांनी घ्या, 85 वाल्यांनी घ्या, ठीक आहे. पण 50, 60, 45, 40 नको, 65 नको, ठीक आहे. तो विचार करून घ्या. कमेंट करा तुमचे काही डाऊट्स असतील तर. आता मी जे बोललो, मी 10 गोष्टी बोललो, तर असं नाही की 10च्या 10 गोष्टी अशाच असतील, अशा याच्या व्यतिरिक्त काही नाही. कमेंट करा, कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या, मी तुम्हाला रिप्लाय करेल त्याच्यावर, ठीक आहे. असं नाही की तुम्ही आजच निर्णय घेतला पाहिजे. काही जणांना जर डाऊट असेल की सर मला माहिती नाही मी 1 वर्ष करू शकेल की नाही, तर बेटा तू 10 दिवसाचा एक डेमो घे. 10 दिवसाचं चॅलेंज देतो मी तुला. 10 दिवस तुम्ही स्वतःला तपासा की तुम्ही खरंच सिरियस आहात का. 10 दिवस कंटिन्युअस 8 तास अभ्यास करायचा. मॅथ्स खराब गेला ना यावेळेस तुला, मॅथ्स मध्ये गडबड झाली ना, तर मॅथ्सचे व्हिडिओ युट्यूबवर चांगले चांगले चॅनल्स आहेत, तिथून कंप्लीट कर, नोट्स काढ, क्वेश्चन सॉल्व्ह कर, 2-3 चॅप्टर कर, पण कर मात्र, ठीक आहे. 10 दिवस. मग 10 दिवसानंतर जेव्हा तुला कॉन्फिडन्स येईल की नाही यार मी करू शकतो, तेव्हा मला सांगायची गरज नको की तू ड्रॉप घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. तो अशा सगळ्या गोष्टी आहेत. परत एकदा व्हिडिओ बघा, नोट्स काढा, मी काय काय बोललो ते, बऱ्याच गोष्टी मी डिस्कस केल्या, आणि मग कमेंट करून सांगा मला तुमचा काय निर्णय, त्याप्रमाणे आपण पुढे काम करू, ठीक आहे. मी परत एकदा सांगतो, ड्रॉप घेतला नाही तरी ठीक आहे, हा तुमचा पर्सनल कॉल आहे, पण कुठल्याही परिस्थितीत आयुष्यात रिस्क घ्यावी लागते आणि अपग्रेडेशन करावं लागतं, हे तर फॉर शुअर आहे. ऑल द बेस्ट.